तर आज आपण मस्तपैकी सोप्या पद्धतीने हिरवेगार पालकाचे पराठे कसे करायचे तेच बघणार आहोत। हिवाळ्यात गरमागरम खायला खूप मजा येते। यासाठी अगोदर पालक ब्लांच करून घ्यायची आहे। कढईमध्ये 1 लिटर पाणी गरम करून घ्यायचं। साधारण अर्धा जोडी पालक निवडून स्वच्छ धुवून यामध्ये 2 ते 3 मिनिटे उकळून घ्यायची आहे। गॅस बंद करून लगेचच मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। यामध्ये यासोबत 4 ते 5 तिखटवाल्या हिरव्या मिरच्या आणि 7-8 लसूण पाकळ्या घालून याची पेस्ट तयार करून घ्यायची। परात किंवा कोपरमध्ये 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। यामध्ये 2 चमचे दही, चवीनुसार मीठ, धणे, जिरे, बडीशेप आणि ओवा थोडेसे भाजून त्याची पूड तयार करून यामध्ये घातलेली आहे। जी पालकाची पेस्ट तयार केली आहे ती घालायची आहे। आता हे सर्व एकत्र करून गोळा तयार करून घ्यायचा आहे। वरून 1 चमचा तेल घालून आणखी एकदा मळून घ्यायचा आणि साधारण 10 मिनिटे रेस्ट करण्याकरिता राहू द्यायचा। 10 मिनिटांनंतर पराठे करण्याकरिता घेऊ शकता। घोळण्याकरिता गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। स्क्वेअर शेपचे पराठे लाटलेले आहेत। मीडियम आकाराचा गोळा घेऊन स्क्वेअर शेप मध्ये लाटून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवल्यानुसार तेल लावून घ्यायचं आणि जशी पॉकेटला फोल्ड करता त्याप्रमाणे फोल्ड करून घ्यायचं आहे आणि पुन्हा स्क्वेअर शेप येईल असाच लाटून घ्यायचा आहे। भाजण्याकरिता तवा चांगल्यापैकी गरम करून घ्यायचा। सुरुवातीला तेल न लावता पराठा असाच भाजून घ्यायचा दोन्ही साइडने थोड्या वेळ भाजून घेतला की मग 1 चमचा तेल घालून दोन्ही साइडने चांगल्यापैकी भाजून घ्यायचा। खूप कमी साहित्यात हे पराठे असेच खायला खूप मस्त लागतात। सेम पिठापासून पुऱ्या सुद्धा करू शकता, त्याही मस्तच लागतात। हिवाळ्यात हिरवा भाजीपाला मस्त मिळतो, तर नक्की ट्राय करून बघाल। कसे झाले कमेंट्स मध्ये सांगाल आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका।